पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. नाश्त्यासाठी असो किंवा मुलांच्या टिफिनसाठी कोणतीही पूर्वतयारी न करता आज आपण अगदी 10 मिनटामध्ये हा चटपटीत नाश्ता तयार केलेला आहे. इतका स्पॉन्ज आणि इतका नरम हा होतो ना, तुम्ही बघू शकताय बघा किती नरम झालेला आहे आणि खाण्यासाठी सुद्धा खूप मस्त लुसलुशीत असा लागतो. आणि तुम्ही पाहू शकताय बघा मस्त आतपर्यंत छान अशी जाळी आलेली आहे. आज आपण मटर आणि रव्यापासून हा नाश्ता हेल्दी तयार केलेला आहे. आणि खरंच एकदा खाल्लात ना तर तुम्ही पुन्हा बनवल्याशिवाय राहणार नाही, इतका जास्त टेस्टी लागतो. चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे. तर रवा तुम्ही इथे जाड बारीक कोणताही ते वापरू शकता. रव्याचं मिश्रण आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे, त्यामुळे तुम्ही जाड वापरला तरी देखील चालेल. त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला दही घालायचं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे. पाण्याचं प्रमाण तुम्ही रवा कोणता घेतलेला आहे यावरती अवलंबून आहे, पण तुम्हाला मी पुढे दाखवतेच. हे कुठपर्यंत घट्ट हवं आहे बघा. आता ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकताय बघा. थोडंसं घट्टसरच आहे हे मिश्रण. आणि त्यानंतर इथे मी त्याच भांड्यामध्ये अर्धी वाटी हिरवे मटर घेतलेले आहेत. त्यानंतर 1 इंच आलं, 4 ते 5 लसूण घातलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये मिरच्यासुद्धा घालू शकता, पण इथे मी मुलांसाठी करते त्यामुळे इथे मी मिरच्या स्किप केलेल्या आहेत. तुम्हाला जर थोडंसं तिखट हवं असेल, स्पायसी हवं असेल ना, तर तुम्ही यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालून हे छान वाटून घ्यायचं आहे. वाटलेलं मिश्रण आपल्याला रव्याच्या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिरच्या घातल्याने हा नाश्त्याला आणखीन जास्त चव छान येते, पण हे ते मी लहान मुलांसाठी बनवते त्यामुळे ते मी स्किप केलेलं आहे. हे छान मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पुन्हा छान येते हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. हा नाश्ता आपण स्टीम करून घेणार आहोत, त्यासाठी आपल्याला कढई किंवा कुकर आधीच गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला 1 चमचा इनो घालायचा आहे. थोडंसं पाणी घालायचं वरून, म्हणजे छान असं हा इनो ॲक्टिवेट होतो. ज्या भांड्यामध्ये आपण स्टीम करून घेणार आहोत ना, त्याला थोडंसं तेल लावायचं आहे, म्हणजे आपला ढोकळा इथे चिटकणार नाही. तुम्ही कधी मटार आणि रव्यापासून असा नाश्ता तयार करून बघितलं आहे का? आणि नसेल केला ना तर एकदा नक्की करून बघा. आता कुकरमध्ये इथे मी स्टीम करून घेणार आहे. त्यासाठी आपल्याला कुकर थोडंसं फ्रीट करून घ्यायचं आहे. 15 मिनटासाठी मीडियम गॅसवरती आपल्याला हा वाफवून घ्यायचा आहे. आता 15 मिनटं इथं झालेली आहेत आणि आता आपण बघूया. तर तुम्ही बघू शकता बघा, टूथपिक आपली पूर्णपणे क्लीन निघालेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकताय बघा, मस्त मऊ लुसलुशीत आपला हा पदार्थ तयार झालेला आहे आणि खाण्यासाठी सुद्धा खूप मस्त लागतो. रव्यामध्ये मटरचा फ्लेवर एकदम मस्त येतो आणि खाण्यासाठी सुद्धा खूप मस्त लागतो. तर आता आपण इथे कट करून घेणार आहोत. तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे कट करून घेऊ शकता. ढोकळ्याच्या आकारामध्ये सुद्धा तुम्ही इथे कट केलं ना तरी देखील चालेल. आता या नाश्त्यासाठी तुम्ही चटणीसुद्धा करू शकता. हिरव्या चटणीबरोबरसुद्धा हा नाश्ता खूप जास्त टेस्टी लागतो, किंवा तुम्ही असाच जरी खाल्लात ना तरीसुद्धा मस्त लागतो. तुम्ही बघू शकताय बघा, आतपर्यंत मस्त एकदम जाळीदार आपला हा नाश्ता तयार झालेला आहे आणि खाण्यासाठी सुद्धा मस्त एकदम मऊ लुसलुशीत तयार होतो. तर या नाश्त्यासाठी इथे मी चटणी तयार केलेली नाही आहे, पण हा नाश्ता आणखीन जास्त टेस्टी लागावा यासाठी इथे मी जिरा मोहरीची फोडणी तयार करून घेतलेली आहे. तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये इथे मी मोहरी घातलेली आहे, सफेद तीळ घातलेली आहे, थोडीसा कढीपत्ता घालायचा आहे आणि ही फोडणी यावरती अशी सगळीकडे घालून घ्यायची आहे. तर तुम्ही चटणी करणार असेल ना तर तुम्ही हा तडका जरी नाही घातलात ना तरी देखील चालेल. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा छान असा पर्याय आहे, त्यामुळे तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही हा नाश्ता देऊ शकता. तर तुम्ही ते बघू शकताय बघा, मस्तपैकी आपला हा नाश्ता इथे तयार झालेला आहे. मस्त मऊ लुसलुशीत नाश्ता आपला खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकताय बघा, याचा कलर, टेक्स्चर आणि खूपच जास्त टेस्टी आणि चटपटीत लागतो. एकदा खाल्लात ना तर पुन्हा पुन्हा बनवायला ही माझी गॅरंटी आहे. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.